रस्त्याचे नूतनीकरण सुरू, 9 कोटी रुपयांचा निधी, प्रवाशांमध्ये समाधान। खोपोली पेण रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाल्याने खड्ड्यांमुळे वैतागलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। आमदार सुरेश लाड यांनी रस्त्याचे काम करण्यासाठी 9 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला असून शेफाटा ते रानसई या खालापूर तालुक्यातील रस्त्याचे नूतनीकरण होणार असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे। खालापूर तालुक्यातील सर्वच रस्त्याची दैना झाली आहे। रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने प्रवासी आणि स्थानिकांमधून बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत असून लोकप्रतिनिधींचा दररोज उद्धार केला जातोय। खोपोली पेण रस्त्याची दुरावस्था झाल्याने या मार्गावरचा प्रवास खडतर झाला होता। विशेष म्हणजे खालापूर तालुक्यातील रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असताना पेण तालुक्यातील रस्ता मात्र चकाचक असल्याने खालापूर तालुक्यातील प्रवाशांवर अन्याय का असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात होता। सासगावची यात्रा सुरू होण्यापूर्वी खड्डे भरण्याचे काम करण्यात आले होते, मात्र या रस्त्यावर अवजड वाहनांची सतत वर्दळ असल्याने पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली होती। त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत असताना या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सोमवारपासून सुरू करण्यात आले आहे। आमदार सुरेश लाड यांच्या पुढाकाराने नूतनीकरण करण्यासाठी 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते शेळीफाटा येथे नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। या रस्त्यावर कार्पेट टाकले जात असून सर्व रस्ता नव्याने खड्डेमुक्त केला जात आहे। खोपोली ते पेण या 27 किलोमीटरच्या मार्गावर खालापूर तालुक्यात शिरवलीपर्यंत अनेक कारखाने आहेत। या मार्गावर त्यामुळे अवजड वाहनांची सतत वर्दळ असते। क्षमतेपेक्षा अधिक भार असलेली वाहने रस्त्यावरून जात असल्याने रस्त्यावर सतत खड्डे पडलेले पाहायला मिळतात। त्यामुळे अधिक भार पेलू शकेल अशा क्षमतेचा रस्ता होण्याची गरज प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे। दरम्यान या रस्त्याचे नूतनीकरण होत असून लवकरच हा रस्ता चौपदरी आणि सिमेंट काँक्रीटचा होणार आहे। त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास भविष्यात सुखकर होण्याची शक्यता आहे। सध्या या रस्त्याचे नूतनीकरण होत असून शेळीफाटा येथील इंदिरा चौकातून या कामाचा शुभारंभ करण्यात आला। 2-3 दिवसात या रस्त्याचे नूतनीकरण पूर्ण होण्याची शक्यता असून काम सुरू झाल्याने प्रवाशांनी मात्र समाधान व्यक्त केले आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।